तर आज सकाळी मी 3ला उठलो आहे. असं काय नाही की काल 5ला उठलो मग आज 3ला उठालो आहे 1 तासाचा गॅप कवर करायला, असं काय नाही आहे. आज सकाळचं बॉडी वेट 52.3 होतं. आज सकाळी उठायचं कारण म्हणजे अभ्यासाला बसलेलो, कारण की लास्ट सेकंड पेपर आहे आणि केव्हा एकदाचं सप्त्यात असं झाले. प्री वर्कआउट खाल्ला आणि प्री वर्कआउट खाऊन जिममध्ये आलो. हां, जिम मी कंटिन्यू करालो आहे. जिम भलेही पेपर चालू असलं दे, जिम तर काय कंटिन्यू होणार, ते चुकवणार नाही आहे मी. तर आज होता पुश डे आणि आज आहे रिस्टार्ट डे 78. ऑल्दो जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की माझे डाएटचे 100 दिवस झालेत आणि एक चांगली फिलिंग आहे आणि असं पण वाटालं आहे की आज काय तर स्पेशल खाऊया. खरं असं काय नाही आहे, मी तेच नॉर्मल जे डाएटमध्ये आहे तेच खाणार आहे, त्या व्यतिरिक्त काय नाही. लॅटरल रेसेसचे टोटल 2 सेट आणि आज हा ओव्हरहेड एक्सटेन्शन जरा दुसऱ्या पद्धतीनं घेतलं, कारण की विषय कसं फ्लायला लेन नंबर लागतात यार आमच्या इथं. आणि आजचा पंप पण एकदम भारी होता. आणि हे असं काय लॉजिकल आहे की काय माहीत नाही की ज्या वेळेला मी चेस्ट म्हणजे पुश वर्कआउट करून जातो आहे त्यावेळेला पेपर हार्ड जातो आहे. आय मीन इतका पण काय हार्ड नाही गेला, ठीक आहे, डिसेंटमध्ये. पोस्ट वर्कआउटसाठी क्रेटिन आणि बाकीचं काय सेमच आहे. आणि पेपर देऊन आले, जरा कंटाळा आला आहे. घरी आल्यानंतर ओट्स आजीनं करून ठेवलेली त्यामुळं भारी वाटलं. आणि आज थोडंसं जरा लालच म्हणून माइनक्राफ्ट खेळत बसलेलो थोडा 1 तास 2 तासासाठी. आणि सकाळी पुस्तक वाचन केलं नाही, सो बुक रिडिंग आणि मेडिटेशन संध्याकाळी आल्यानंतर केलं आहे मी. आणि रात्रीच्या मीलमध्ये काय जास्त काही चेंज नाही. आजच्या दिवसाच्या टोटल 15,000 स्टेप्स डन. आणि हां, 7.5 तासांची झोप घेतली होती मी. टुमारो रिस्टार्ट अगेन.